नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. माय सेल्फ निहाल सर. तर आज आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी, जे की तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहेत. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या एक्झामिनेशनचे फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा एक सेशन असणार आहे, ज्यामध्ये तुमचं रिव्हिजन पण होणार आहे आणि नवीन कन्सेप्टसुद्धा तुम्हाला यातून कळणार आहेत. त्यामुळे हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पहा आणि यामधून जास्तीत जास्त काही शिकण्याचा प्रयत्न करा, कारण यामध्ये भरपूर असे क्वेश्चन्स आहेत ज्याचं आपण डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला याचा खूप मोठा असा लाभ होणार आहे. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा पाहत आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. तर चला, विदाऊट टेकिंग टाईम आपण लगेच स्टार्ट करूया. सुरू करूया आपण. पहिला प्रश्न बघा काय आहे तुमच्या 4th चॅप्टर वरती रिसर्चच्या. बिब्लिओग्राफी गिवन इन रिसर्च रिपोर्ट है ना, ग्रंथसूची हे काय असतं? शोज वास्ट नॉलेज ऑफ द रिसर्चर. बिब्लिओग्राफी जी रिसर्च रिपोर्ट मध्ये असते ते काय करते? रिसर्चरचं नॉलेज किती मोठं आहे, किती अफाट आहे ते दाखवतं. की हेल्प्स दोज इंटरेस्टेड इन फर्दर रिसर्च, म्हणजे जे रिसर्च नंतर तुमचं रीड करतील त्यांना पुढे हेल्प होईल त्याची. की हॅज नो रिलेव्हन्स टू रिसर्च, म्हणजे रिसर्चसाठी त्याचा काही एक संबंध नाही, काही एक फायद्याचा नाही, है ना. आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव, म्हणजे हे सर्वच बिब्लिओग्राफी साठी इम्पॉर्टंट आहेत. ओके. 10 सेकंडचा काउंटडाऊन सुरू करतोय मी. व्हॉट इज बिब्लिओग्राफी डू इन रिसर्च रिपोर्ट? व्हॉट ऑन विच टॉपिक शिवानी? सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. बिब्लिओग्राफी जी आहे रिसर्च रिपोर्ट मध्ये काय दर्शवते? काउंटडाऊन सुरू झालेला आहे. व्हेरी गुड एव्हरीवन. तर सर्वांना माहिती आहे बिब्लिओग्राफी काय करते. जे रिसर्च करणार आहेत पुढे फ्युचरमध्ये है ना, त्यांच्यासाठी ती उपयुक्त असते. का? तर त्यासाठी आपल्याला बिब्लिओग्राफी काय आहे ती माहिती पाहिजे है ना. सामान्यतः पुस्तक किंवा लेखाच्या शेवटी दिसणारी जी संदर्भ ग्रंथ असतो ती बिब्लिओग्राफी असते तुमची. ही काय करते? विशिष्ट संशोधनाच्या प्रक्रियेत वापरलेल्या संदर्भित किंवा संदर्भित नसलेल्या सर्व लिखित स्त्रोतांची सूची देते. आता ते स्त्रोत म्हणजे काय? कामांची नावे, त्यांचे लेखक, त्यांचे प्रकाशक आणि प्रकाशकाचे स्थान, हे सर्व त्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे पुढील संशोधनात स्वारस्य असलेल्या, स्वारस्य म्हणजे इंटरेस्टेड असलेल्या, ते मदत करते. जे इंटरेस्टेड असतात पुढे फ्युचरमध्ये रिसर्च करण्यासाठी त्यांच्यासाठी हे बिब्लिओग्राफी उपयुक्त असते. पुढचा प्रश्न बघा. रिसर्च पेपर इज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ रिसर्च वर्क बेस्ड ऑन. रिसर्च पेपर जो असतो एक ब्रीफ रिपोर्ट असतो है ना, संक्षिप्त अहवाल असतो कशाचा? रिसर्च वर्कचा. तो कशावरती बेस्ड असतो है ना. किंवा असं बोलू शकता की जो रिसर्च पेपर ज्यामध्ये की एक ब्रीफ रिपोर्ट असतं रिसर्चचं, तो कशावरून बनवला जातो? प्रायमरी डेटा है ना, प्राथमिक तुमचा सोर्स. सेकंडरी डेटा ओनली, फक्त तुमचा दुय्यम डेटा, दुय्यम सोर्स, की तुमचा प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही, की नन ऑफ दिस. ओके. सर्वांना याचा आन्सर यायला पाहिजे. काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे मी. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. ओके. व्हेरी गुड एव्हरीवन. तर बघा, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा या दोन्हीचा उपयोग होतो है ना. प्राथमिक संशोधन काय असतं? फर्स्ट हँड ज्याला म्हणतो आपण है ना. याचा अर्थ असा आहे की संशोधक स्वतः संशोधन करतो किंवा त्यांच्या वतीने गोळा करण्यासाठी डेटा नियुक्त करतो. दॅट इज युअर फर्स्ट हँड किंवा प्रायमरी डेटा. ठीक आहे.
त्यानंतर दुय्यम डेटा, जो तुमचा सेकंडरी सोर्स आहे, सेकंडरी डेटा आहे है ना, त्यामध्ये काय असतं, आधी कोणीतरी गोळा केलेला डेटा, म्हणजे काय, सरकारची प्रकाशने असतील, वेबसाईट असतील, पुस्तके असतील है ना, जर्नल लेख किंवा अंतर्गत रेकॉर्ड्स असतील, हे सर्व तुमच्या सेकंडरी डेटा आहेत है ना. तर या दोन्हीचा उपयोग केला जातो रिसर्च रिपोर्टमध्ये है ना. ओके, व्हेरी गुड एव्हरीवन. पुढे बघा, वर्कशॉप आर मींट फॉर. वर्कशॉप जे असतात, कार्यशाळा ज्याला म्हणतो आपण, ते काय करतात, गिव्हिंग लेक्चर्स, व्याख्यान देतात, मल्टिपल टार्गेट ग्रुप्स, एकापेक्षा जास्त लोकांवरती लक्ष केंद्रित करतात, शोकेस न्यू थेरीज है ना, की हँड्स ऑन ट्रेनिंग एक्सपिरियन्स है ना, प्रशिक्षणाचा अनुभव देतात. तर वर्कशॉप हे ऍक्च्युली काय असतं, लेक्चर देणं असतं, मल्टिपल टार्गेट करतात, मल्टिपल ग्रुप्स टार्गेट असतं, शोकेस न्यू थेरीज, नवीन सिद्धांत प्रदर्शित करणं असतं, की प्रशिक्षणाचा एक एक्सपिरियन्स असतो, हँड्स ऑन एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो आपण है ना. तर काय असतं वर्कशॉप. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन ऍप डाउनलोड केलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर ऍप डाउनलोड करा. वर्कशॉप इज हँड्स ऑन ट्रेनिंग एक्सपिरियन्स. ठीक आहे. कार्यशाळा किंवा वर्कशॉप यामध्ये सेमिनारचे सर्व घटक असतात, परंतु वैशिष्ट्यामध्ये ते वेगळे आहे है ना. यामध्ये मूळतः हँड्स ऑन सराव असतो, प्रयोगशाळेतील कार्य समाविष्ट आहे, जे मागील व्याख्यान आणि प्रात्यक्षिक प्रक्रियेद्वारे शिकवलेल्या किंवा शिकलेल्या वास्तविक संकल्पना किंवा तंत्राला मजबूतीकरण, सराव, छाप आणि अंमलबजावणी करण्यासाठी डिझाईन केले असते वर्कशॉप है ना. वर्कशॉपमुळे आणखीन वेगवेगळे त्याचे वैशिष्ट्य जे आहेत ते वेगवेगळे आहेत है ना. वर्कशॉपचे वैशिष्ट्य वेगळे आहेत, सेमिनारचे वेगळे आहेत है ना, कॉन्फरन्सचे वेगळे आहेत. ठीक आहे. अ थेसिस स्टेटमेंट जे असतं, इट इज व्हॉट, इट इज अन ऑब्झर्वेशन, इट इज अ फॅक्ट, इट इज अन असर्शन और इट इज अ डिस्कशन. ठीक आहे. हा ए इथे आहे, ऑप्शन ए, बी, सी आणि डी. ओके. काय असतं थेसिस स्टेटमेंट. ऑप्शन सी इज करेक्ट अँड असर्शन. ठीक आहे. असर्शन म्हणजे द थिंग वेअर यू बिलीव्ह दॅट द पर्टिक्युलर थिंग इज ट्रू है ना, दॅट इज युअर असर्शन असं बोलू शकतो आपण. थेसिस स्टेटमेंट हे काय असतं, एक संपूर्ण वाक्य आहे ज्यामध्ये संशोधन पेपरचा संकुचित, उद्देशपूर्ण आणि विशिष्ट मुख्य मुद्दा किंवा कल्पना स्पष्टपणे ओळखता येते है ना. थेसिस स्टेटमेंट इज कम्प्लीट sentence stating the narrow, purposeful and specific main point or idea of research paper clearly identifiable within the paper है ना. यामध्ये काय असतं, यामध्ये तुम्ही ऑप्शन्स बघितले होते ते, इट इज नॉट अन इस्टॅब्लिश्ड फॅक्ट, नॉर डिस्कशन और ऑब्झर्वेशन. हे ऑब्झर्वेशन असेल, डिस्कशन किंवा फॅक्ट नसतं. ठीक आहे. थेसिस स्टेटमेंट. ओके. आता बघा, लक्ष द्या सर्वांनी. when academician are called to deliver lecture or presentation to an audience on certain topics or a set of topics of educational nature, it is called. आता यामध्ये एक प्रोसेस सांगितलेली आहे. अशी प्रोसेस, त्यामध्ये काय, अकॅडमिशियन्सला बोलवलं जातं एक लेक्चर देण्यासाठी है ना, एका विशिष्ट विषयावरती किंवा विषयांच्या सेटवरती लेक्चर देण्यासाठी त्यांना बोलवलं जातं है ना, ऑन अ एज्युकेशनल नेचर है ना. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, त्याला ट्रेनिंग प्रोग्राम म्हटलं जातं, सेमिनार म्हटलं जातं, वर्कशॉप म्हटलं जातं की सिम्पोजियम. ओके. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. लेक्चर और प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन सुद्धा आहे.
टू डिलिव्हर लेक्चर अँड प्रेझेंटेशन ऑल्सो. ओके, तो ऑप्शन्स बी सेमिनार इज करेक्ट आन्सर. व्हेरी गुड एव्हरीवन. ठीक आहे. यामध्ये बघा परिसंवाद म्हणजे काय, म्हणजे सेमिनार जे आहे ते काय असतं, मासिक किंवा अगदी साप्ताहिक आयोजित केलेल्या आवर्ती मीटिंगमध्ये विषयांच्या संचावर सादरीकरणासाठी लहान शैक्षणिक गटांना एकत्र आणतो आणि प्रत्येक वेळी विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे एका पर्टिक्युलर विषयावरती किंवा वेगवेगळ्या विषयावरती साप्ताहिक किंवा मासिक या वेळेवर या पिरियड्समध्ये हे घेतलं जातं, काय, सेमिनार्स. त्यानंतर वर्कशॉप आहे. वर्कशॉपबद्दल आपण मागे सुद्धा पाहिलं आहे ना. वर्कशॉप काय असतं, एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स असतो है ना. त्यानंतर सिम्पोजियम हे त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे है ना औपचारिक अकादमी संमेलन आहे, जे एका दिवसात चर्चेसाठी निवडलेल्या एका विषयावर त्यांचे मत मांडतात है ना. जे एक्सपिरियन्स्ड किंवा टेक्निकल जे तज्ज्ञ असतात है ना, त्यांनी एका दिवसात एका गोष्टीवर चर्चा करतात किंवा आपलं प्रेझेंटेशन देतात, त्यांच्या अकॅडमीकडून प्रेझेंटेशन देतात. दॅट इज सिम्पोजियम. ठीक आहे. त्यानंतर संशोधन प्रशिक्षण, जे ट्रेनिंग होतं, ट्रेनिंग प्रोग्राम. या कार्यक्रमामध्ये संशोधन पद्धती, सिद्धांत आणि तत्वज्ञान, प्रबंध लेखन आणि PhD अभ्यासाशी संबंधित इतर सामान्य कौशल्य यावर प्रशिक्षण मॉड्यूल असतात. ठीक आहे. तुमचं ट्रेनिंग प्रोग्राम है ना. PhD रिलेटेड असेल, थेसिस रायटिंग असेल है ना, सिद्धांत लिहिणं असेल, तत्वज्ञान, रिसर्च टाइप्स, मेथड्स, ह्या सर्ववरती जेव्हा ट्रेनिंग दिली जाते दॅट इज अ ट्रेनिंग प्रोग्राम. ओके. पुढचा प्रश्न बघा. अ गुड थेसिस रायटिंग शुड इन्व्हॉल्व. गुड थेसिस रायटिंग जे असतं, एक चांगला प्रबंध, त्यामध्ये काय इन्व्हॉल्व असायला पाहिजे, कशाचा समावेश असला पाहिजे. रिडक्शन ऑफ पंक्च्युएशन अँड ग्रॅमॅटिकल एरर्स टू मिनिमम. जी विरामचिन्ह किंवा व्याकरणाच्या चुका असतात ते कमीत कमी करणं. केअरफुल चेकिंग ऑफ डिफरन्सेस, जे फरक आहेत, जे तुमच्या थेसिसमध्ये आहेत, दिसत आहेत तुम्हाला, त्याला काळजीपूर्वक तपासणं. कन्सिस्टन्सी इन अ वे द थेसिस इज रायटिंग, जे तुम्ही थेसिस लिहिण्याची पद्धत आहे त्याला सुसंगत ठेवणे. अ क्लिअर अँड वेल रिटन अबस्ट्रॅक्ट, स्पष्ट आणि लिखित गोषवारा है ना. तर यापैकी कुठला किंवा यापैकी कोणते की सर्वच है ना, कुठल्या गोष्टी आहेत जे एका गुड थेसिसमध्ये, एका चांगल्या प्रबंधमध्ये ते इन्व्हॉल्ड असायला पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन्स खाली आहेत. ABCD की फक्त ABC की फक्त BCD की फक्त EBD. ओके. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. Everyone should answer this question. Very important question regarding thesis. Okay, very good. ठीक आहे. तर ऑप्शन ABCD म्हणजे ऑप्शन ए, रिडक्शन ऑफ पंक्च्युएशन अँड ग्रॅमॅटिकल एरर्सला कमी करणं, फरक जे असतात त्याला काळजीपूर्वक तपासणं, कन्सिस्टन्सी ठेवणं थेसिस रायटिंगमध्ये, क्लिअर अँड वेल रिटन अबस्ट्रॅक्ट करणं, स्पष्ट आणि लिखित गोषवारा है ना. म्हणजे ABCD हे ऑप्शन जे आहेत ते राईट आहेत. या ठिकाणी बघा, चांगल्या लिखित प्रबंधाचे काही वैशिष्ट्ये आहेत, ते 1 by 1 तुम्ही बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. सॉरी, एक मिनिट. हां, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला काय अडथळे येणार नाहीत. ओके. ओके, तर पुढे वळूया आपण. द फॉर्मॅट ऑफ द थेसिस रायटिंग इज द सेम ॲज इन. आता जो थेसिस रायटिंगचा जो फॉर्मॅट असतो तो कशाशी सिमिलर असतो. ओके. प्रिपरेशन ऑफ द रिसर्च पेपर ऑर आर्टिकल त्याच्याशी सिमिलर असतो. रायटिंग ऑफ सेमिनार प्रेझेंटेशन, त्या सेमिनार प्रेझेंटेशनशी आपला सेम असतो. की अ रिसर्च डेझर्टेशन है ना, संशोधन मिष्टान्न किंवा त्याला सुद्धा प्रबंध म्हणतात,
त्याच्याशी सिमिलर असतो की प्रेझेंटिंग अ वर्कशॉप और कॉन्फरन्स पेपर, की त्याच्याशी संबंधित किंवा सिमिलर असतो. ओके, 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. थेसिस रायटिंग सारखा आणखीन काय असतो किंवा थेसिस रायटिंग आणि आणखीन एक कुठली गोष्ट आहे जे दोन्ही सिमिलर असतात. ओके, चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करायचा आहे प्रश्नाचं उत्तर देण्याचा. सर्वांनी ट्राय करा. ओके, तर बघा या ठिकाणी दर अँड रिसर्च डेझर्टेशन. ठीक आहे, ऑप्शन सी, ए आणि सी कन्फ्यूज नाही, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ओके, आता बघा प्रबंध, थेसिस असेल किंवा डेझर्टेशन असेल, या दोन्हीला प्रबंधच म्हणतात. हा मूळ संशोधनावर आधारित शैक्षणिक लेखनाचा दीर्घ भाग आहे. दोन्ही पण हे सहसा पीएचडी किंवा पदव्युत्तर पदवीचा भाग म्हणून सबमिट केले जाते आणि काही वेळा बॅचलर पदवीचा भाग सुद्धा असतो. ओके, डेझर्टेशन. बघा पुढचा प्रश्न, अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ मेथडॉलॉजी ऑफ रिसर्च इज रिक्वायर्ड इन. ठीक आहे, काय म्हटलं या ठिकाणी, डिटेल डिस्क्रिप्शन जे असतं रिसर्च मेथडॉलॉजीचं ते कशामध्ये रिक्वायर्ड आहे, कशामध्ये आवश्यक आहे. थेसिस और डिझर्टेशन, सिम्पोजियम और वर्कशॉप, सेमिनार पेपर और आर्टिकल की कॉन्फरन्स आणि सेमिनार पेपर. ठीक आहे, 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट करतोय. रिसर्च मेथडॉलॉजी जी असते तुमची है ना, ते कशामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन असतं किंवा त्याचा तपशीलवार कशामध्ये वर्णन केला जातो. प्रश्न समजला सर्वांना? प्रश्न समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, येस बोला किंवा हो किंवा थम्सअप दिलं तरी चालेल जर प्रश्न समजला असेल तर. अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ मेथडॉलॉजी ऑफ रिसर्च मेथडॉलॉजीचं डिस्क्रिप्शन किंवा तपशील कशामध्ये रिक्वायर्ड असतं किंवा कशामध्ये दर्शविलं जातं. ओके, तर बघा ऑप्शन ए, थेसिस किंवा डेझर्टेशन यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी जी आहे ती डिटेलमध्ये सांगितलेली असते. आता बघा, डेझर्टेशन मध्ये संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती स्पष्ट कराव्या लागतात. ठीक आहे, आता आपलं रिसर्च मेथडॉलॉजी जे काय असतं ते आपण मागील लेक्चर्स मध्ये सुद्धा पाहिलं होतं है ना. संशोधन पद्धती, रिसर्च मेथडॉलॉजी ही एखाद्या विषयाची माहिती ओळखण्यासाठी, निवडण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रक्रिया आहेत किंवा त्याला तंत्रही आपण बोलू शकतो. ठीक आहे, रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे तुम्ही कशा प्रकारे रिसर्च करणार आहे, तुमची तर तुमची रिसर्च करण्याची जी पद्धत तुम्ही यूज करणार आहात ती तुम्हाला दर्शवावी लागते डेझर्टेशन मध्ये किंवा थेसिस मध्ये है ना. संशोधन पेपर मध्ये पद्धतशास्त्र विभाग वाचकांना अभ्यासाच्या एकूण वैधता, विश्वासार्हतेचे गंभीरपणे मूल्यांकन करण्यास अनुमती देतो. कोण? रिसर्च मेथडॉलॉजी. ठीक आहे, त्यामुळे ते त्याचं डिस्क्रिप्शन थेसिस मध्ये किंवा डेझर्टिफिकेशन मध्ये त्याचं तपशीलवार आपण बोलू शकतो ते द्यावं लागतं किंवा लिहावं लागतं. नेक्स्ट वन इज, इन विच ऑफ द फॉलोइंग रिपोर्टिंग फॉर्मॅट इज फॉर्मली प्रिस्क्राइब्ड है ना. विच ऑफ द फॉलोइंग रिपोर्टिंग फॉर्मॅट इज फॉर्मली प्रिस्क्राइब्ड. डॉक्टरल लेवल थेसिस, कॉन्फरन्स ऑफ रिसर्चर्स, वर्कशॉप अँड सेमिनार की सिम्पोजियम. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट करतोय. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इन विच ऑफ द फॉलोइंग comma reporting format is formally prescribed. ठीक है, व्हेरी गुड.
व्हेरी गुड एव्हरीवन. ठीक आहे, तर बघा द राईट आन्सर इज व्हॉट, डॉक्टरल लेवल थेसिस. ठीक आहे. Conference, workshops, seminar and symposia are forum for researchers to discuss their work. ओके. कॉन्फरन्स असेल, वर्कशॉप असेल, सेमिनार असेल किंवा सिम्पोजिया असेल, हे काय आहे, तुमच्या रिसर्चरला काय करायचं आहे, त्यांचं काम जे आहे ते डिस्कस करण्यासाठी हे उपयुक्त असतात, है ना. अ डॉक्टरल थेसिस ऑन अदर हँड इज रिटन डॉक्युमेंट ऑफ अ रिसर्च meant for publication and hence it is to be written in a prescribed format. समजलं. डॉक्टरल थेसिस जे आहे हे काय असतं, रिटन डॉक्युमेंट असतं ज्यामध्ये की तुम्हाला त्याचं पब्लिकेशन करायला लागतं, त्यामुळे ते प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये लिखित असलं पाहिजे. ओके, दॅट्स वाय वर राईट आन्सर वॉज डॉक्टरल लेवल थेसिस. पुढचा प्रश्न बघा. पोझिशन पेपर्स आर, पोझिशन पेपर काय असतं, कंपेलिंग ऑफ अकॅडमिक आर्टिकल, शैक्षणिक लेखांचे आकर्षक असते, प्रोव्हाइडिंग रिव्ह्यू आर्टिकल है ना, त्यानंतर ऑफरिंग अ सिनॉप्सिस ऑफ एक्सटेंडेड रिसर्च, की हायलाइटिंग ऑफ इश्यूज अँड डेपिक्शन ऑफ स्टेटस. आता हे पोझिशन पेपर्स काय असतं आपण डिस्कस करणार आहोत. त्याआधी सर्वांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. सो क्वेश्चन्स वरून दॅट इंटिमेटिंग तुम्हाला कळत आहे की तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती जास्त जोर दिला पाहिजे. व्हॉट इज टू बी स्टडी, है ना. ओके, ठीक आहे. तर बघा, पोझिशन पेपर्स आर हायलाइटिंग ऑफ इश्यूज अँड डिपिक्टिंग किंवा डिपिक्शन ऑफ स्टेटस. हे जे पोझिशन पेपर्स असतात हे काय असतात. पोझिशन पेपर हा एखाद्या संस्थेसाठी, एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी तपशीलवार लिखित अहवाल असतो, है ना. आणि त्या अहवालात काय असतं, एखाद्या विशिष्ट इश्यू बद्दल, समस्येबद्दल किंवा त्याचं स्टेटस, है ना, किंवा त्याची वृत्ती, है ना, किंवा त्याचा हेतू, या सर्व गोष्टी त्या पोझिशन पेपरमध्ये दर्शवल्या जातात, है ना. पर्टिक्युलरली एका ऑर्गनायझेशनसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी हा एक तपशीलवार असतो. ठीक आहे. त्यामध्ये इश्यूज किंवा इश्यूजचे इम्पॅक्ट असतील, इश्यूजचा परिणाम असेल, इश्यूजचा हेतू, हे सर्व गोष्टी दर्शवल्या जातात, है ना. किंवा ते प्रस्तावित केलेले काही विशिष्ट धोरण किंवा कृतीचे स्पष्टीकरण किंवा समर्थन करत असते. ओके, ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्क्लूड्स, ICT जे असतं त्यामध्ये काय काय असतं, ऑनलाईन लर्निंग असतं का, लर्निंग थ्रू द यूज ऑफ एडुसॅट, एडुसॅट काय असतं आपण लेक्चरमध्ये पाहिलं होतं, है ना. त्यानंतर ऑप्शन सी काय म्हणते, वेब बेस्ड लर्निंग असतं, है ना, वेबसाईट बेस्ड लर्निंग असतं, की ऑल ऑफ द अबोव. तर ICT मध्ये काय असू शकतं, ICT मध्ये काय नाहीये किंवा यांच्यापैकी काय आहे किंवा हे सर्वच आहेत, है ना. 10 सेकंडचा काउंटडाऊन मी स्टार्ट करतोय, सर्वांना उत्तर द्यायचं आहे. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. तर हा सोपा प्रश्न होता, है ना. ICT मध्ये काय असतं, ICT मध्ये किंवा एज्युकेशन रिलेटेड जर ICT आपण यूज करत असेल तर दॅट इज व्हॉट ऑनलाईन लर्निंग असतं. एडुसॅट, एडुसॅट आपली एज्युकेशन सॅटेलाइट आहे, त्याचा यूज करून आपण लर्निंग करू शकतो, है ना. किंवा वेब बेस्ड, वेबसाईट बेस्ड लर्निंग असेल, है ना. या सर्व गोष्टी ICT मध्ये इन्क्लुडेड असतात. ठीक आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. पुढे बघा, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, ICT ही माहिती तंत्रज्ञान IT साठी एक विस्तारित संज्ञा आहे, ज्यामध्ये ऑनलाईन शिक्षण असेल, वेबसाईट वापरून शिकणे असेल किंवा वेब आधारित
शिक्षण समाविष्ट असेल. ठीक आहे, या सर्व गोष्टी यामध्ये इन्क्लुडेड असतात. पुढचा प्रश्न बघा. आता याचं उत्तर यायला पाहिजे तुम्हाला. द प्रोसेस ऑफ लेईंग आउट है ना, लेईंग आउट म्हणजे मांडण्याची प्रक्रिया, कसं मांडतो है ना. द प्रोसेस ऑफ लेईंग आउट अ डॉक्युमेंट विथ टेक्स्ट, ग्राफिक्स, हेडलाइन्स अँड फोटोग्राफ्स इज इन्वॉल्व्ड इन है ना. अशी एक प्रोसेस ज्यामध्ये डॉक्युमेंट जे आहे, डॉक्युमेंट मांडला जातो युजिंग व्हॉट, टेक्स्ट, ग्राफिक्स, हेडलाइन्स, फोटोग्राफ्स है ना. तर ते कशामध्ये यूज केलं जातं किंवा ते प्रोसेस कशामध्ये यूज केल्या जातात. आता या ठिकाणी थोडंसं तुम्हाला पझल आहे. डेस्कटॉप आणि डेस्कटॉप असे दोन दिलेले आहेत. ठीक आहे, डेस्कटॉप पब्लिशिंग, डेस्कटॉप प्रिंटिंग, डेस्कटॉप पब्लिशिंग की डेस्कटॉप प्रिंटिंग. ठीक आहे, 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. अशी कुठली प्रोसेस आहे डॉक्युमेंट मांडण्याची ज्यामध्ये टेक्स्ट, ग्राफिक्स, हेडलाइन्स, फोटोग्राफ्स या सर्वांचा समावेश असतो. ओके, तर बघा डेस्कटॉप पब्लिशिंग. डेस्कटॉप पब्लिशिंग मध्ये या सर्व ही जी प्रोसेस आहे ती आढळते. बघा, डेस्कटॉप प्रकाशन किंवा डेस्कटॉप पब्लिशिंग है ना. द प्रोसेस ऑफ लेइंग आउट डॉक्युमेंट विथ टेक्स्ट, ग्राफिक्स, हेडलाइन्स अँड फोटोग्राफ्स इज इन्वॉल्व्ड इन व्हॉट, डेस्कटॉप पब्लिशिंग. हा, आता प्रश्न पडला असेल व्हॉट इज डेस्कटॉप पब्लिशिंग है ना. DTP त्याला शॉर्ट मध्ये म्हणतात. DTP जे आहे हे एक स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये हाय रेझोल्युशन प्रिंटर्सला असेंबल केलं जातं किंवा त्यामध्ये डिझाईन असेंबल केली जाते. त्यानंतर कमर्शियल क्वालिटी प्रिंटेड मटेरियल्स त्यामध्ये प्रोड्यूस केले जातात. ठीक आहे, DTP आलं लक्षात. आता विसरू नका किंवा तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये किंवा स्क्रीनशॉट काढून घेतलं तरी तुम्हाला फायदा होईल त्याचा. पुढे बघा. आता एरिक, मेडलाइन अँड ABI किंवा इन्फॉर्म आर इन्स्टन्सेस ऑफ, हे कशाची उदाहरणं आहेत. सायटेशन सर्व्हिस, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस, प्रिंटेड डेटाबेस की लायब्ररीज. ओके, बहुतेक लोकांना माहिती नसेल, डोंट वरी, आता माहिती होईल तुम्हाला आणि यानंतर विसरायचं नाहीये. एरिक, मेडलाइन, ABI किंवा इन्फॉर्म हे कशाची उदाहरणं आहेत. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, ऑप्शन बी म्हणजे थोडंसं कन्फ्युजन आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक डेटाबेस. एरिक असेल, या ठिकाणी बघा, एरिक असेल, मेडलाइन असेल, ABI, इन्फॉर्म असेल, हे सर्व इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहेत. ठीक आहे, बघा याला आपण 1 बाय 1 बघूया. आता इलेक्ट्रॉनिक डेटाबेस काय असतं ते सर्वात पहिलं पाहूया. इलेक्ट्रॉनिक डेटाबेस काय असतं, हे संसाधनाचे शोधण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक संग्रह आहे. इलेक्ट्रॉनिक मेथडने तुम्हाला रिसर्चमध्ये काही इन्फॉर्मेशन सर्च करायची असेल है ना, ते त्याचा डेटाबेस आहे. डेटाबेसचे 2 मूलभूत प्रकार आहेत यामध्ये, अनुक्रमणिका किंवा ग्रंथसूची डेटाबेस आणि दुसरं पूर्ण मजकूर डेटाबेस. ठीक आहे, त्यानंतर आता एरिक बघा. एरिक काय आहे, शैक्षणिक संसाधन माहिती केंद्र आहे. हे शैक्षणिक संशोधन किंवा माहितीची ऑनलाईन लायब्ररी आहे. शैक्षणिक रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड रिसर्च जे असतं त्यासाठीची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर दॅट इज एरिक इट इज फॉर है ना. एरिक त्यासाठी असतं. त्यानंतर मेडलाइन काय आहे, हे मेडलाइन मध्ये जगभरातील बायोमेडिकल साहित्याचे जर्नल किंवा उद्धरण आणि गोषवारा त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे है ना, मेडलाइन. ओके, मेडिकल किंवा सायन्स रिलेटेड जे काही
साहित्य आहेत, जर्नल्स आहेत, बायोमेडिकल रिलेटेड जगभरातील, ठीक आहे, जगभरातील हे मेडलाईनमध्ये तुम्हाला दिसतील किंवा मिळतील. त्यानंतर ABI आणि इन्फॉर्म यामध्ये हजारो पूर्ण मजकूर जर्नल्स, प्रबंध प्रबंध म्हणजे आपल्या थेसिस है ना, कार्यरत पेपर, प्रमुख व्यवसाय आणि आर्थिक नियतकालिक जसे की अर्थशास्त्र, देश आणि उद्योग अहवाल यावर लक्ष केंद्रित करतात है ना. या म्हणजे या रिलेटेड सर्व गोष्टी त्यामध्ये तुम्हाला मिळतील आणि ते डाउनलोड करण्यायोग्य डेटा आहे जो संशोधकांना जगभरातील कंपन्या आणि व्यवसाय ट्रेंड्स याचं पूर्ण चित्र देतो. ओके, हे ABI आहे, ABI इन्फॉर्म, जे जगभरातील पूर्ण मजकूर असेल, थेसिस असतील है ना, त्यामध्ये काही काही आर्थिक इकॉनॉमिक रिलेटेड काही गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकता. मेडलाईन कशाशी रिलेटेड आहे? सायन्सशी रिलेटेड आहे, बायोमेडिकल साहित्य है ना. त्यानंतर एरिक काय आहे? हे एज्युकेशनशी रिलेटेड आहे. एज्युकेशन रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा काही संशोधन रिलेटेड, रिसर्च रिलेटेड काही माहिती तुम्हाला हवी असेल तर दॅट इज फॉर इट इज ऑल्सो कॉल्ड द लायब्ररी, ऑनलाईन लायब्ररी, ठीक आहे, एरिक. ओके, तर हे लक्षात ठेवा, तिन्ही लक्षात ठेवा. आता या तिन्हीवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा कुठल्या एकावरती विचारला जाऊ शकतो है ना, किंवा असं कुठल्या खालीलपैकी कुठली अशी इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे जी की सायन्स रिलेटेड आहे, तर मेडलाईन. ओके, तर लक्षात ठेवा सर्वांनी. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हाइड्स द ओव्हरआर्चिंग विजन, ठीक आहे, व्यापक दृष्टी दॅट गाइड्स रिसर्च इनटू सोशली रिलेव्हंट एरियाज है ना. अशी कुठली एक व्यापक दृष्टी प्रदान करते जे सामाजिक दृष्ट्या किंवा समाजाच्या रिलेटेड, सोशली रिलेटेड क्षेत्रामध्ये संशोधनासाठी मार्गदर्शन करते. एरिला, इम्प्रिंट, NIRF की स्वयं, ठीक आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये होतं का? नाही. ओके, तर सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. 10 सेकंडचं काउंटडाऊन स्टार्ट केलं मी. लास्ट क्वेश्चन समजला ना सर्वांना? थर्ड वाला. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, तर बघा ऑप्शन B इज करेक्ट आन्सर. इम्प्रिंट. इम्प्रिंट बघा काय आहे? इम्पॅक्टिंग रिसर्च, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी. इम्प्रिंटचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. कधी कधी यावर लॉंग फॉर्मवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तुम्हाला ICT मध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा रिसर्च ॲप्टिट्यूडच्या युनिटमधून सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. इम्प्रिंट हे पहिला MHRDचं समर्थित पॅन IIT आणि ISC या दोघांचा संयुक्त उपक्रम आहे जो प्रमुख विज्ञान आणि अभियांत्रिकी आव्हानांना फेस करतो, तोंड देतो है ना. काही त्याच्या रिलेटेड इश्यू असतील तर त्याला अरेंज करतो किंवा सॉल्व्ह करतो है ना. इम्प्रिंट एक व्यापक दृष्टी प्रदान करते जे प्रामुख्याने सामाजिक दृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते, जसे की आपण प्रश्नामध्ये पाहिलं है ना. त्यानंतर सर्वसमावेशक वाढ, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आणि सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वावलंबनासाठी राष्ट्राला सक्षम आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारताने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे इम्प्रिंटकडे, ठीक आहे. इम्प्रिंट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर कंट्री, जिथे भारताला जास्त लक्ष दिलं पाहिजे है ना. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोग्रामिंग लँग्वेज. आता याचं उत्तर तर सर्वांनाच यायला पाहिजे. इट इज व्हेरी इझी क्वेश्चन है ना. खालीलपैकी कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे? फुल्ली ICT रिलेटेड आहे. डीप लर्निंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स की पायथन. आता याचं उत्तर सर्वांनाच यायला पाहिजे. No one should miss this question without answering right. Good, good. D. Good.
पायथन इज व्हॉट? पायथन इज द प्रोग्रामिंग लँग्वेज. ICT रिलेटेड आहे हा प्रश्न. ठीक आहे. द ॲप्लिकेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ICT in research will ensure a wide coverage and accessibility of needed information. ICT रिलेटेड असं कुठलं एक ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन म्हणजे आपलं ॲपवरती ॲप्लिकेशन नाही. ठीक आहे. असं एक अशी कुठली गोष्ट आहे किंवा असे कुठला आपण गोष्ट ICT रिलेटेड अप्लाय करतो है ना, ज्यामध्ये रिसर्चसाठी है ना एक वाईड कव्हरेज. वन सेकंड. ओके. हां, तर ॲप्लिकेशन ऑफ विच म्हणजे अशी कुठली गोष्ट आपण अप्लाय करतो ICT मध्ये जी की रिसर्चमध्ये एक वाईड कव्हरेज करतं एका इन्फॉर्मेशनला कलेक्ट करण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशनला ॲक्सेस करण्यासाठी एक वाईड कव्हरेज आहे, विस्तृत कव्हरेज आहे. ठीक आहे. लॅन, वॅन, स्काईप की इंट्रानेट? सर्वांनी विचार करून उत्तर द्या. लॅन किंवा वॅन यांचं लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ICT रिलेटेड सुद्धा इम्पॉर्टंट आहे ते. सर्वांनी उत्तर द्यायचं आहे याचं. बरोबर आन्सर आहे काय? वॅन. ठीक आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. वाईड एरिया नेटवर्क है ना. बघा, वाईड एरिया नेटवर्क अंतराची मर्यादा प्रदान करते. बहुतेक वॅन म्हणजे बहुतांश वॅन है ना, खूप असे वॅन आहेत ज्यामध्ये सबनेटमध्ये 2 वेगळे घटक असतात है ना. आता बघा, वॅन डेटा, साऊंड, प्रतिमा, व्हिडिओ, माहितीचे दीर्घ अंतराचे प्रसारण प्रदान करतात है ना, म्हणजे वाईड एरिया कव्हर करतात, ज्यामध्ये देश असेल, खंड किंवा संपूर्ण जगाचा सुद्धा समावेश असू शकतो है ना, असं सांगितलेलं वॅन बद्दल. पुढचा प्रश्न बघा. रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड अ एथिकल. आता एथिक्स बद्दल क्वेश्चन्स आहेत. पहिले आपण ICT रिलेटेड पाहिले, आता रिसर्चच्या एथिक्स बद्दल, एथिकल रिसर्च बद्दल. तर रिसर्च मध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याला आपण एथिकल मानू शकत नाही, म्हणजे नैतिक मानले जात नाही, तर ते काय? अनैतिक आहे है ना. काय अनैतिक असू शकतं? ट्राईज टू प्रूव्ह अ पर्टिक्युलर पॉइंट. एक पर्टिक्युलर पॉइंट, एक पर्टिक्युलर गोष्ट है ना, जर तुम्हाला प्रूव्ह करायची असेल, साध्य करायची असेल, सिद्ध करायची असेल, तर ते तुम्ही ते अनैतिक आहे का? किंवा डज नॉट इन्शुअर प्रायव्हसी अँड अनॉनिमिटी ऑफ द रिस्पॉन्डंट है ना, उत्तरदात्याची गोपनीयता आणि निनावीपणा हे सुनिश्चित करत नसेल तर, की डज नॉट इन्व्हेस्टिगेट द डेटा सायंटिफिक पद्धतीने इन्व्हेस्टिगेट करत नसेल तर, की इज नॉट व्हेरी हाय स्टँडर्ड, की ते एका उच्च दर्जाचे नसेल तर है ना. कुठली गोष्ट आहे ज्याला आपण रिसर्चमध्ये एथिकल नाही असं संबोधतो. ठीक आहे. स्क्रीन क्लिअर नसेल तर तुमचा नेटवर्क थोडासा प्रॉब्लेम असेल. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, स्क्रीन क्लिअर आहे का सर्वांना आणि आवाज सुद्धा क्लिअर येतोय का सर्वांना? नेटवर्क लो असलं की होतं, स्क्रीन थोडीशी क्लिअर नसते. ठीक आहे. तर रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड एथिकल इफ इट डज नॉट इन्शुअर प्रायव्हसी अँड एनॉनिमिटी ऑफ अ रिस्पॉन्डंट. जवळजवळ सर्वांनी बरोबर उत्तर दिले. बरोबर आहे. बी ऑप्शन इज करेक्ट. संशोधन अनैतिक आहे जर ते प्रतिसादकर्त्याची गोपनीयता आणि निनावीपणा सुनिश्चित करत नसेल तर. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. एथिक्सवरती क्वेश्चन विचारले जातात. संशोधन नैतिकतेचे समावेश आहे की प्रतिसादकर्त्याची गोपनीयतेशी तडजोड केली जाऊ नये. ठीक आहे. जी प्रायव्हसी असते त्याच्याशी काही तडजोड करायची नसते है ना रिसर्चमध्ये.
संशोधनाचा उद्देश हा गृहीतक सिद्ध करणे आहे है ना. त्यानंतर सर्व संशोधन सुचवलेले आणि वैज्ञानिक दृष्ट्या नाही हे सर्व सुनिश्चित करणे है ना. आणि संशोधनाला उच्च किंवा कमी रेटिंग देणे हे नैतिक चिंतेऐवजी परीक्षकांचे विशेषाधिकार आहेत है ना. आता ते उच्च दर्जाचे आहे की कमी दर्जाचे आहे हे सर्व कोण ठरवतं तर परीक्षक ठरवतात. ठीक आहे. रिसर्च एथिक डज नॉट इन्क्लूड. आता रिसर्च एथिक जे आहे त्यामध्ये कुठली गोष्ट इन्क्लुडेड नाही. ऑनेस्टी, सब्जेक्टिव्हिटी, इंटेग्रिटी की ऑब्जेक्टिव्हिटी. विचार करून उत्तर द्या सर्वांनी. रिसर्च एथिक जे आहे संशोधन नैतिकता यामध्ये कुठली गोष्ट समाविष्ट नाही. काउंटडाऊन स्टार्ट केलं मी. सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर बघा ऑप्शन बी इज करेक्ट, सब्जेक्टिव्हिटी. ठीक आहे. बघा या ठिकाणी संशोधन नैतिकता ही नैतिक तत्वांशी संबंधित आहे जे एखाद्या व्यक्तीच्या कामाच्या संबंधात आचरण करते. ठीक आहे. त्यानंतर मानवी विषय सहभागींचा समावेश असलेले संशोधन नेहमीच इतर गोष्टींबरोबर काही नैतिक समस्या देखील उपस्थित करतात. मानवी विषयक म्हणजे ह्युमन रिलेटेड. ठीक आहे. ह्युमन रिलेटेड काही संशोधन असेल, रिसर्च असेल तर ते नेहमीच नैतिक समस्या त्यामध्ये उद्भवत असतात. ठीक आहे. प्रामाणिकपणा आणि सचोटी ही सार्वत्रिक वैशिष्ट्ये आहेत कशाचे, नैतिकपणाचे. याशिवाय संशोधक म्हणजे रिसर्चर जो आहे तो व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय, वैयक्तिक भावना, चवीनुसार किंवा मोकळेपणाने प्रभावित करणे याला व्यक्तिनिष्ठ म्हणतात. याच्या ऐवजी वस्तुनिष्ठ. आता वस्तुनिष्ठ म्हणजे वैयक्तिक भावना किंवा तथ्य विचारात घेण्याच्या आणि प्रतिनिधित्व करताना प्रभावित न होता है ना, हे असणं आवश्यक आहे रिसर्चरला. व्यक्तिनिष्ठ ऐवजी वस्तुनिष्ठ असणं हे रिसर्चरला इम्पॉर्टंट आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. एथिकल नॉर्म्स इन रिसर्च डू नॉट इन्व्हॉल्व गाईडलाईन्स फॉर. एथिकल नॉर्म्स जे असतात, नैतिक निकष ज्याला म्हणतो है ना, संशोधनातील नैतिक निकषांमध्ये मार्गदर्शक तत्वे कुठले समाविष्ट नाहीत. थेसिस फॉर्मॅट, कॉपीराइट, पेटेंटिंग पॉलिसी की डेटा शेअरिंग पॉलिसी. काउंटडाऊन स्टार्ट झालेला आहे. येस, बी ऑप्शन व्यक्तिनिष्ठ पाहिजे होता. ट्रान्सलेशन मध्ये थोडंसं चुकलेलं आहे ते. सर्वांनी करेक्ट करा, ते व्यक्तिनिष्ठ आहे. ठीक आहे. आन्सर द्या, सर्वांनी आन्सर द्यायचं आहे. ओके. तर बघा ऑप्शन ए थेसिस फॉर्मॅट इज द करेक्ट आन्सर. पेटंटशी संबंधित नैतिक समस्या विशिष्ट संशोधन गटाशी संबंधित आहेत जे तंत्रज्ञान विकसित करतात जे पेटंट अर्जासाठी, पेटंट ऍप्लिकेशनसाठी संबंधित असू शकतात. ठीक आहे. सेकंड बघा, प्रकाशित लेखाच्या संदर्भात है ना, संशोधन डेटा जमा करून किंवा अन्यथा डेटा सार्वजनिकरित्या उपलब्ध करून शेअर करणे कधी कधी बौद्धिक संपत्तीचे प्रश्न निर्माण करतात. ठीक आहे. तथ्य कॉपीराइट केले जाऊ शकले नसले तरी, तथ्य कॉपीराइट केले जाऊ शकले नसले तरी इतिहासकारांद्वारे वापरलेले बहुतेक स्त्रोत साहित्य त्यांच्या स्वतःच्या अधिकारातील मूळ कार्य आहेत आणि सार्वजनिक डोमेनमध्ये प्रवेश करण्याइतपत जुने नसल्यास कॉपीराइट कायद्याद्वारे कव्हर केले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. दिस वन. पुढे बघा,
कॉर्पोरेट केवळ मुद्रित किंवा पूर्वी प्रकाशित केलेल्या कामासाठी लागू होत नाही, उदाहरणार्थ हस्तलिखित पत्र आणि मुलाखतींचे रेकॉर्ड. ओके. या क्वेश्चन नंतर आणखीन एक बोनस प्रश्न सुद्धा आहे तुमच्यासाठी. ठीक. गुड रिसर्च एथिक मीन्स. आता गुड रिसर्च एथिक्स आपण कशाला म्हणू शकतो, तर ऑप्शन्स दिलेले आहेत. काय म्हणतात ऑप्शन? नॉट डिस्क्लोजिंग द होल्डिंग ऑफ शेअर और स्टॉक इन कंपनी दॅट स्पॉन्सर्स युअर रिसर्च. है ना, अशी कंपनी जी तुमच्या रिसर्चसाठी तुम्हाला स्पॉन्सर करत आहे, तर त्यांचे शेअर्स किंवा त्यांचा स्टॉक जो आहे तो डिस्क्लोज न करणे, त्याचा खुलासा न करणे. है ना, ते गुड रिसर्च आहे. गुड रिसर्च एथिक्स आहे का? किंवा बी ऑप्शन काय म्हणते? असाइनिंग अ पर्टिक्युलर रिसर्च प्रॉब्लेम टू वन PhD और रिसर्च स्टुडंट ओनली. है ना, केवळ एका PhD किंवा संशोधन विद्यार्थ्याला विशिष्ट संशोधन समस्या नियुक्त करणे. ओके. किंवा ऑप्शन सी काय म्हणते? डिस्कसिंग विथ युअर कलिग्स कॉन्फिडेन्शियल डेटा फ्रॉम अ रिसर्च पेपर दॅट यू आर रिव्ह्यूइंग फॉर अन अकॅडमिक जर्नल. है ना, तुमचा कोणी कलिग असेल तर एका शैक्षणिक जर्नलसाठी पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू, है ना, करत असलेल्या संशोधन पत्रातील गोपनीय डेटा तुमच्या सहकार्याशी तुम्ही डिस्कस करणे. है ना, हे तुमचं गुड रिसर्च एथिक्स आहे का? किंवा ऑप्शन डी काय म्हणतंय? सबमिटिंग द सेम रिसर्च मॅन्युस्क्रिप्ट फॉर पब्लिशिंग इन मोर दॅन वन जर्नल. है ना, एक रिसर्च मॅन्युस्क्रिप्ट जे आहे ते एकापेक्षा जास्त जर्नलमध्ये तुम्ही यूज करताय ना, सबमिट करताय, हे तुमचे रिसर्च गुड रिसर्च एथिक्स आहे का? ठीक आहे. तर 10 सेकंडचा काउंटडाऊन सुरू करतोय. व्हॉट विल बी द गुड रिसर्च एथिक्स ऑप्शन्स पैकी? यानंतर आणखीन एक बोनस क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. ओके. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खूप कमी रिस्पॉन्स येतोय. सर्वजण उत्तर द्या. चुकलं तरी हरकत नाही, तुम्हाला त्याचा आन्सर कळणारच आहे. हे तुमच्या स्टडीसाठीच आहे. ठीक आहे, काही हरकत नाही चुकलं तरी, पण सर्वांनी रिस्पॉन्स द्या. ठीक आहे. तर बघा, ऑप्शन बी इज करेक्ट. असाइनिंग अ पर्टिक्युलर रिसर्च प्रॉब्लेम टू वन PhD और रिसर्च स्टुडंट ओनली. दिस इज गुड रिसर्च एथिक्स. ठीक आहे. तर आज या ठिकाणी बघा, हे आहेत तुमचे काही संशोधन नैतिकता गोष्टी. या सर्व गोष्टी तुम्ही बघा वन बाय वन तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. ओके. तर प्लॅजिअरिझम इन रिसर्च इज व्हॉट? प्लॅजिअरिझम म्हणजे काय असतं रिसर्चमध्ये? है ना, क्रिएटिव्ह यूज ऑफ प्रिव्हियस डेटा, मागील डेटाचा क्रिएटिव्हली यूज करणे, कॉपिंग अनस्क्रिप्युलस अँड मेकिंग यूज ऑफ इट, म्हणजे अनैतिकपणे कॉपी करणे आणि त्याचा वापर करणे. है ना, कोटिंग समवन अँड सायटिंग हिम ऑर हर, एखाद्याला उद्धृत करणे आणि त्याचा किंवा त्याचा उल्लेख करणे. है ना, रेफरिंग टू प्रिव्हियस डेटा अँड वर्किंग ओव्हर इट विथ युअर ऑब्जेक्टिव्ह. है ना, मागील डेटाचा संदर्भ देत आणि आपल्या उद्दिष्टासह त्यावर कार्य करणे. है ना, व्हॉट इज प्लॅजिअरिझम? रिसर्चमध्ये प्लॅजिअरिझमचा अर्थ काय आहे? काउंटडाऊन स्टार्ट केले, सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. प्लॅजिअरिझम इज व्हॉट? कॉपिंग अनस्क्रिप्युलसली अँड मेकिंग यूज ऑफ इट, दॅट इज प्लॅजिअरिझम. ठीक आहे. प्लॅजिअरिझम रेफर्स टू द अनस्क्रिप्युलस प्रॅक्टिस ऑफ टेकिंग और यूजिंग समवन एल्स वर्क और आयडियाज अँड पासिंग देम ऑफ ॲज वन्स ओन. है ना, साहित्यिक चोरी त्याला मराठीत म्हणतो.
दुसऱ्याचे काम किंवा कल्पना घेणे किंवा वापरणे आणि त्यांना स्वतःचे म्हणून सोडून देणे या अनैतिक प्रथेला सूचित करते. कोण? साहित्यिक चोरी, प्लॅजिअरिझम. ओके, समजलं सर्वांना? भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण. ठीक आहे, एव्हरी डे तुम्ही रोज 9 वाजता अटेंड करू शकता. ओके एव्हरीवन. ओके, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.